नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका अनालायसिस व्हिडिओमध्ये. भरपूर दिवसातून व्हिडिओ बनवतोय. आजपासून रेग्युलर व्हिडिओ येतील, त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण युट्यूब वरती अपडेटेड राहा. ओके, चला अनालायसिस करूया आपण. खूप दिवस झाले मार्केट काय चालू आहे मार्केटमध्ये माझ्या मला पण समजत नाही, मार्केटला पण काय समजत नाही. तरी पण किती दिवसाचं अनालायसिस करू वाटतंय, हे जुनं केलेलं आहे. ठीक आहे, इथून पुढे करूया. 14 मे पासून अनालायसिस करूया. बघा कसे ट्रेड भेटलेले आहेत, कशी एंट्री अवॉइड करायची होती, काय करायचं होतं नेमकं, ते सगळं बघूया. 5 मिनिट टाइम फ्रेम. महिना कुठला त्याला जून चालू आहे ना. ठीक आहे, तेव्हा इथून इथून चालू करूया अनालायसिस. 4 जून पासून मंथली अनालायसिस करायचं काय करत ना इथं पण काय. ठीक आहे, हे सगळं झालेलं आहे जुनं. हे बघा मार्केटचा कालच्या दिवसाचा हाय कुठं होता मार्केटमध्ये, इथं होता. क्लोजिंग प्राइस इथं होती, इथं चालू झालं. अप साईडला ब्रेकआउट दिला. रिटेलर 100% सगळे बाय साईडला घुसताय. आपण काय केलं, कन्फर्मेशन घेण्याची वाट बघितली. इथं आली, लो ब्रेकआउट केला का नाही केला, इथं आली, लो ब्रेकआउट केला का नाही केला, एंट्री बनली का, अजिबात इथं एंट्री बनली. पर्सनली ट्रेड हा मी अवॉइड केला होता. ठीक आहे, पण एक प्रेडिक्शन तुम्ही जर बघितलं तर डाऊन साईडचं होतं, जे की परफेक्ट मॅच झालेलं आहे. त्याच्यानंतर मार्केट चालू पुढं गेलं. इथं क्लोजिंग प्राइस आहे, ब्रेकडाऊन केला आणि इथून दिला कप अँड हँडल पॅटर्न. पण इथं होतं इंट्राडे हायचा रेजिस्टन्स, त्याच्यामुळे आपण हा ट्रेड पण अवॉइड करून घेतला. ठीक आहे, हा सुटला ट्रेड दिला सोडून. पण बघा डे इंट्राडे हाय पासून सेलिंग आली आणि इथं बनला हेड अँड शोल्डर पॅटर्न. दिसतं तुम्हाला हेड अँड शोल्डर बनला. ही रेड ग्रीन कन्फर्मेशन आहे. हाय ब्रेकआउट केला नाही, ती ग्रीन कन्फर्मेशन आली, हाय ब्रेकआउट केला, बाय साईड एंट्री बनत होती. परफेक्ट हा वाला ट्रेड बनत होता. त्यानंतर पुढचा दिवस हा वाला इथे आहे 5 जून. बघा 5 जूनला काय झालं होतं, इथं आहे क्लोजिंग प्राइस. क्लोजिंग प्राइसचा केला ब्रेकडाऊन. त्यानंतर इथं होता सपोर्ट. बरोबर, क्लोजिंगचा ब्रेकडाऊन केला. रिटेलर सेल साईड ऍक्टिव्हेट झाली, कन्फर्मेशन ग्रीन आली. खाली गेलं, तिथं एकदा ग्रीन कन्फर्मेशन आली, पण इथं सपोर्ट होता, त्याच्यामुळे आपण ट्रेड बनवला नाही. ठीक आहे, त्यानंतर डे हायचा ब्रेकआउट केला. इंट्राडे हायचा ब्रेकआउट. हे बघा हायर हायचं स्ट्रक्चर म्हणलं, एंट्री कोणती प्रॉपर म्हणत आहे, प्रॉपर टेस्ट वगैरे काय सुद्धा नव्हता. नो एंट्री, मार्केट खाली आलं. प्रिडिक्शन बघा, रिटेलर बाय साईड ऍक्टिव्हेट झाली, त्यामुळे मार्केट खाली आलेलं आहे. त्यानंतर पुढचा दिवस हा वाला. हे बघा ही रेड कॅन्डल आणि इथे डे हाय डे लो लांब लांब आहे. वर गेलं खाली आलं, वर गेलं खाली आलं. आता हाला एम पॅटर्न म्हणू शकतो आपण, पण इंट्राडेचा लो आहे इथं. हे बघा इथं ह्याचा पण ब्रेकडाऊन केलेला आहे. ग्रीन कन्फर्मेशन आली, बाय साईड एंट्री मारली असेल तर ठीक आहे, नसेल तर परत ह्या मोठ्या पॅटर्न वरती एंट्री बनते. इथं बाय डायरेक्शन आहे बघा, इथं बनते एंट्री बाय डायरेक्शनला. अपसाईड मुवमेंट म्हणणार तुम्हाला वाटतं सर मी पटपट सांगतोय, पण नाही, हे ऑलरेडी सिंपल गोष्ट आहेत, मी शिकवलेल्या आहेत फ्री मध्येच, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पुढचा दिवस हे बघा ऑलरेडी इथं क्लोजिंग प्राइस आहे. इकडे सेलिंग आली मार्केटमध्ये आणि जाऊन मार्केट काय केलं, क्लोजिंगचा ब्रेकडाऊन केला. सगळी रिटेलर सेल साईडला हा ट्रेड घेतला होता वाटतं मला मी. हा ट्रेड इथं बाय डायरेक्शन एंट्री. त्या महिन्यामध्ये काही खास ट्रेड बनवला नाही. 40 पॉईंट होता, हे टार्गेट मार्केटनं मारलं होतं. ठीक आहे, एकदम सिंपल. आता बऱ्याच लोकांना वाटतं इथे यम पॅटर्न आहे, तर परफेक्ट आहे. तुम्ही इथं यम पॅटर्न बरोबर, काय सुद्धा प्रॉब्लेम नाहीये. ग्रीन कन्फर्मेशन आली कुठं, इथं बाय साईडला एंट्री, रेडच्या खालचा एसएल. नेहमी बघायचा, तुम्हाला वाटतं एसएल गेला, पण नाही, थोडासा बफर ठेवायचा, नेहमी कन्फर्मेशनच्या खाली बफर ठेवायचा. ठीक आहे, त्यानंतर एक परफेक्ट टार्गेट आपल्याला बघायला भेटलेला आहे. त्यानंतर पुढचा दिवस, आता हा दिवस बघा, तुम्ही जर नीट विचार करत असाल तर इथं 3 वेळा सेलिंग आहे, 1 2 3 बरोबर, आणि इथं क्लोजिंग आहे. इथं क्लोजिंग आहे, क्लोजिंग पासून सपोर्ट घेते मान्य आहे, पण ही वीक कुठून आलेली आहे, रेजिस्टन्स कुठून घेतलेला मार्केटनं, हाय पासून घेतलेला, रेजिस्टन्स पासून रेजिस्टन्स, क्लोजिंग पासून सपोर्ट. अशा वेळेस आपण फिर यूज करतो का, अजिबात नाही, त्यामुळे हा ट्रेड अवॉइड झाला. त्यानंतर क्लोजिंग पासून सपोर्ट घेऊन मार्केटनं वरती ब्रेकआउट दिला, चॅनल पॅटर्नचा ब्रेकआउट झाला, म्हणजे हा जो चॅनल दिसतोय त्याचा अपसाईड ब्रेकआउट झाला. ही रेड कन्फर्मेशन आली खूप मोठी, त्यानंतर ही रेड कन्फर्मेशन आहे बघा इथं, ही वाली रेड कन्फर्मेशन आहे, इथं सेल डायरेक्शन एंट्री बनते. 34 एसएल आहे. मार्केटमध्ये एक चांगलं टार्गेट आपल्याला बघायला भेटलेलं आहे. मला वाटतं न्यूजचा दिवस होता काहीतरी. परत मार्केटनं काय केलंय, हा सपोर्ट आहे, हा सपोर्ट आहे, आणि इकडे बघा पॅटर्न लोचा ब्रेकडाऊन. इथं इन न्यूज असल्यामुळे एवढी मोठी कन्फर्मेशन घ्यायला आलेले आणि अपसाईड मोमेंटम झालं मार्केट. ठीक आहे, एकदम सिंपल. त्यानंतर हा दिवस कुठला 11 जून. आता या दिवशी पण काय झालं बघा, इथं क्लोजिंग आहे, आलं मार्केट, क्लोजिंग पासून सपोर्ट घेतला. पीक मध्ये सेल करायला काय प्रॉब्लेम होता,
22,000 रेजिस्टन्स घेतला होता, त्यामुळे फ्लिप मध्ये काही एंट्री मारली का आपण? नाही मारली ऑलरेडी. मार्केट खाली का आलं? इकडे बघा हायर हायचं स्ट्रक्चर दिसतंय, बाईंग होती मार्केटमध्ये, त्याच्यामुळे मार्केट खाली आलं. त्यानंतर क्लोजिंगचा ब्रेकडाऊन केला तरी पण एंट्री बनते का? कन्फर्मेशन सोबत नाही बनत एंट्री. काय संबंध आहे? सपोर्टवर बाईंग घालते, त्याच्यामुळे आपण प्रॉपर टेस्ट शिवाय एंट्री मारतो का? नाही मारत. गेलो वरती 22,000 ब्रेकडाऊन, कन्सल्टेशन, अपसाइड मुवमेंट आणि हे झालेले स्टॉप लॉस एंट्री. आता परत बघा इथं एम पॅटर्न बनतोय, पण इथं जी नेकलाईन आहे नेकलाईन वरती ग्रीन कॅन्डल आली, त्याच्यामुळे आपण हा ट्रेड अवॉइड करतो. ठीक आहे. आता पुढे बघा, नेमकं पुढे गेलं. हा ठीक आहे. हा सपोर्ट आहे, या सपोर्टवर मार्केटनं हाय बनवला, पण परत 22,000 जवळ आला, त्याच्यामुळे एंट्री बनते का? नाही बनत एंट्री. ठीक आहे. परत 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 हा ठीक आहे. इथपर्यंत तर काय खास नव्हतं. हे बघा क्लोजिंग प्राइस. आता क्लोजिंगच्या ब्रॅकेटवरती ह्या सेल डायरेक्शन एंट्री मारली होती इथं, लगेच बुक करून घेतला होता हा ट्रेड. हा वाला ट्रेड घेतला होता आपण इथं, सेल डायरेक्शन एंट्री. हे बघा पॅटर्न, डब्ल्यू पॅटर्न झाला, नेकलाईनचा ब्रेकआउट झाला, रिटेलर बाय साईडला, आपण सेल साईडला गेलो. ठीक आहे. ह्या दिवशी हा ट्रेड झाला. एवढे काय कन्फर्म चांगले ट्रेड सापडले नाही. त्याच्यानंतर इथं बघा, चालू झालं मार्केट, इथं लोचा ब्रेकडाऊन केला, इंट्राडे लोचा ब्रेकडाऊन झालेला, सरळ सरळ बाय डायरेक्शन एंट्री बनवलं त्या दिवशी इथं. एकदम मस्त. हाच तेवढा एक परफेक्ट ट्रेड मला वाटतोय बघा एवढ्या सगळ्या ट्रेड मध्ये. त्याची पण कॅन्डल ऍव्हरेजेस आहे, मोठे पॉईंट मध्ये मोठे, पण कॅन्डल ऍव्हरेजेस आहे. हा एकदम परफेक्ट वाला ट्रेड होता. त्यानंतर 16 जून इथं. आता इथं बघा, इथं डे हायचा ब्रेकआउट झालाय, मान्य आहे. डे हायचा ब्रेकआउट मान्य आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी, ही बघा सेलिंग किती आली मार्केटमध्ये, भरपूर सेलिंग आली. इकडे स्ट्रक्चर बघा मार्केटचं, पूर्णपणे सेलिंग. हा शॉर्ट कव्हरिंगचा दिवस आहे खरं तर. असं झालं ज्यावेळेस मार्केट रिटेलरच्या एसएल जवळ ओपन होतं, त्यावेळेस मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग येते आणि अपसाइड मार्केटमध्ये मोमेंटम आलेलं दिसतंय आपल्याला मस्तपैकी. त्यानंतर कोणता ट्रेड बनला का? अजिबात नाही. त्या दिवशी पण काय नाही, एकदम भंगार मार्केट चालू आहे सांगतो भरपूर दिवसापासून. तर ह्या दिवशी पण बघा चालू झालं, इथं हाय ब्रेकआउट केला आपण, इथं रेड कॅन्डल आली होती, त्यामुळे ह्या रेड कॅन्डलमुळे पण काही एंट्री बनवता आली नाही आपल्याला. परत मार्केटनं कॉन्सल्टेशन केलं, अचानक डाऊन साईड मुवमेंट दिलं. परत या बघा लो वरती बाईंग आली, काय पॅटर्न बनला नाही, हायर हाय बनला नाही, त्याच्यामुळे ही पण एंट्री आपल्याला व्हॅलिड नव्हती. परत मार्केट खाली आलं, काय नाही, नुसती चेष्टा चालू आहे. परत बघा आता हे मार्केटमध्ये दिसतंय लोवर लो, मार्केटने काय केलं? क्लोजिंगचा ब्रेकडाऊन केला, पण इथं लोचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे ही पण बाय डायरेक्शन एंट्री काय व्हॅलिड नाही, त्यामुळे आपण ही पण एंट्री अवॉइड केली होती. दुसरी एंट्री काय सुद्धा बनली नाही. परत इथं न्यूज होती बघा रात्री, न्यूज मध्ये हा कप हँडल मारता आला असता आपल्याला, पण अवेलेबल नव्हतो. हा कप हँडल तिथं सेल डायरेक्शन एंट्री भेटली असते, डायरेक्ट लो पर्यंत टार्गेट घेतला असता आपण, पण नाही. त्यानंतर एक ट्रेड हा बनला बघा चांगला, इथं मार्केटमध्ये डब्ल्यू दिसतोय मोठावाला आपल्याला, मोठावाला डब्ल्यू ला बघा, इथं लोवर लो मारलेला आहे, पण ठीक आहे. इथं ऑलरेडी हाय रेजिस्टन्स आहे, ह्याचा ब्रेकआउट केला, इथे एक सेल डायरेक्शनला एंट्री बनवत होते, इथे एक सेल डायरेक्शन एंट्री बनवत होते. ठीक आहे. या दिवशी पण मी नव्हतो, भरपूर दिवस झाला अवेलेबल, आता लेवल टाकतोय. त्यानंतर इथं पण सेम झालं बघा, क्लोजिंगचा ब्रेकडाऊन, टॉप नाही, इथं सपोर्ट आहे, पण त्याच्यामुळे हा पण ट्रेड व्हॅलिड नाही. फिप मारता येत नाही, स्पाइक मारता येत नाही, काहीच मारता येत नाही, कप बसायचं. आता हा बघा, हा चॅनल आहे, चॅनलचा वरती ब्रेकआउट केला, थोडासा हायर हाय मारलं, आणि हा एम पॅटर्न व्हॅलिड त्याच्यामुळे नाहीये. ज्या वेळेस आता चॅनल बनवून एम बिम बनला, तर तो वर्क व्हायला फुल चान्सेस आहे, कारण रिटेलरचे स्टॉप लॉस खाली आहे, त्यामुळे मार्केट डाऊन साईडला मुवमेंट यायला चान्स आहे, आणि मार्केट आलं पण काल डाऊन साईडला. ठीक आहे. तर अशा प्रकारे अनालायसिस होत होता. आज काय होईल बघूया. थोडा लेवल रिमूव्ह करतो मी, खूप दिवस लेवल रिमूव्ह केला नाही. हा एक रेजिस्टन्स आहे, 22,102 ला ओपनिंग दाखवतोय, तर एक लेवल आहे 22,000ची. ठीक आहे. आता आजचा पण दिवस बघा प्रेडिक्टेबल राहील, जर वर ओपन झालं तर. थोडंसं US 100 करायला चालू आहे बघा, त्याच्यामुळे मजा येईल ट्रेडिंग करा. मी गोल्डवर ट्रेड करतोय तरी बरेच दिवसापासून, 22,102 गोल्डची पण एक स्ट्रॅटेजी चांगली आहे, वर्किंग चालू आहे, झालेला वर्ग आहे. मी बघू आता ट्रेड वगैरे थोडेसे शेअर करतो, तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा. ठीक आहे. तर इथं असं काय झालं तर एक फॉल येऊ शकतोय, बाकी मला काय प्रॉपर मजा नाही. बाबा डायरेक्ट ब्रेकडाऊन झाला तर एक अपसाइड मुवमेंट येईल. ठीक आहे. मग आज चांगला ट्रेड सापडला तर करून नसेल तर गोल्डचा पण ट्रेड चालू आहे सध्याला, कसं काय होतंय बघूया. गोल्डच्या ट्रेड मध्ये एक एंट्री मारलेली आपण, बऱ्यापैकी तो मुवमेंट आलेला आहे मार्केटमध्ये. कुठं सेल केला होता, लावलेलं कुठे गेलं, या इथं सेल केला गोल्डला, रनिंगच आहे ट्रेड. ठीक आहे.
मला वाटतं 1.3 होत झालं टार्गेट पण हिट झाला असेल आणि 1.2.5 मी टार्गेट लावलेलं होतं. ठीक आहे, गोल्डचं पण तुम्हाला लवकरात लवकर अपडेट वगैरे द्यायला मी चालू करेन ग्रुप वरती. ठीक आहे, थोडंसं पेशन्स ठेवा. ओके, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. अजून कोणते व्हिडिओ बाकी आहेत ते पण सांगा. आता रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करायला चालू करतो. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. अकाउंट ओपनच्या लिंक वगैरे दिल्यात बघा, त्यांना अकाउंट ओपन त्यांनी करून घेऊ शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.